चला फिल्डिंग लावून घ्या चिंचपाडा. चला क्षेत्ररक्षण लावा प्लीज. चला जयेंद्र कडू आपण लवकर, कारण वेळ फार चाललाय आपला. चला मॅचला करूया सुरुवात आपण. साहिशा सार्थक पेंट संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टॉस जिंकल्यानंतर काळभैरव वेसी नीती स्पोर्ट्स चिंचपाडा टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर फ्रॉम चिंचपाडा पीटीसी लावची संपूर्ण टीम कार्यरत आहे तुमच्यापर्यंत प्रत्येक क्षण आणि क्षण अपडेट पोहोचवण्यासाठी. आमचे रामचंद्रजी गरज वरचोळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि 2 प्लेयर सर्कल मध्ये वासुशीर भोईर यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा वाढदिवसानिमित्त आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. हॅलो, सर्व कर्णधार आणि संघ मालकांनी एक सूचना लक्षात ठेवायची आहे. एका दिवसात एकच संघ पुढे जाणार आहे. प्रत्येक टीमच्या कंपल्सरी 3 मॅचेस होतील. जो टॉपला संघ राहील तो पुढे जाईल. जर समान गुण असतील तर बॉल आउट होईल. आपण सर्कल मध्ये 2 प्लेयर कंपल्सरी ठेवायचे आहेत पूर्ण मॅच मध्ये. आणि 50चे जे 2 खेळाडू आपण घेतलेले आहेत त्यातला एक खेळाडू टीम प्लेइंग 11 मध्ये कंपल्सरी असेल. तो बॅट्समन असेल तर त्याला ओपनिंगला बॅटिंगला पाठवावं लागेल. बॉलर असेल तर त्याला बॉलिंग कधीही देऊ शकता. एक सेकंड थांबा अंपायर. रॉबिन राऊंड मेथड असेल. ज्या पद्धतीने जो फॉर्मॅट आहे विनर विनर लुजर लुजर जो फॉर्मॅट आपण नेहमी खेळवतो त्याच फॉर्मॅटनं खेळला जाईल. म्हणजे 2 मॅचेस तुम्ही पराभूत झालात तुम्ही या स्पर्धेमधून बाहेर जाल हाच नियम असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी याकडे लक्ष वेधतो. आणि लेग बिफोर द विकेट सुद्धा आउट असेल. बऱ्याच वेळेला रबर बॉलला हे कन्फ्युजन असतं. रिव्ह्यू एकच असणार आहे. बीमर साठी एकमेव रिव्ह्यू असेल जो खेळाडूंना. बाकी अंपायर्सना जेव्हा वाटेल तेव्हा अंपायर्स घेऊ शकतात. यस, शांततेमध्ये आपल्याला ही स्पर्धा संपन्न करायची आहे त्यामुळं हे फार गरजेचं आहे. स्पर्धा आपली सर्वांची आहे आणि करूया आपण या स्पर्धेला सुरुवात. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ. बॉल हवेमध्ये मिसक्यूट झालाय. चान्स होती त्या ठिकाणी. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता परंतु कॅरी झाला नाहीये. जज करता आलं नाहीये. पोहोचता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला तेथील. तोपर्यंत मात्र धावसंख्येचा श्री गणेश 2 या धावेनं. दीपक पाटील आणि भूषण म्हात्रे अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. साहिशा सार्थक 11 पेंट संघाकडून पहिलाच चेंडू खरं तर मंदार लवेकर यांचा. आणि मंदार लवेकर म्हटलं की पाहायला गेलं तर एक दिग्गज खेळाडू
पार्ट फ्रॉम संविधा नागाव उरणचे खेळाडू. गोलंदाजी पार्कवर राऊंड स्टंप्स नेक्स्ट बॉल. आडवा पॅट खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप लाईनवरचा हा बॉल. थोडीशी पाहायला गेलं तर उंची सुद्धा कमी होती. चेंडू थोडा खाली राहिला. प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. तिथेच गरंगळत राहिला. कोणतीही धाव नाहीये. भारत सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल असेल. सन्माननीय रामशेठजी गरज साहेबांच्या वतीनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला स्पोर्ट्स सायकल वितरित केली जाईल. त्यांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. मंदार लाभेकर गेले कित्येक वर्ष खरं तर फक्त उरणपुरतं हे नाव मर्यादित न राहता संपूर्ण रायगडभर मुंबईभर या नावानं मात्र जलवा दाखवलाय. ओ यावेळेस चांगला फटका. ड्राईव्ह केलाय कबसला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं मान्सून ब्लास्ट मधला हा पहिला चौकार दीपक पाटील यांच्या बॅट मधून. थोडा रूम दिला होता मी तर म्हणेन. थोडासा खूड होता हा चेंडू त्यामुळं आणि बाहेर सुद्धा होता त्यामुळे टाइम करणं सुद्धा फार जास्त जड गेलं नाहीये. सुंदर फटका पाहायला मिळाला. कव्हर्सला भेदत हा पहिला चौकार या स्पर्धेमधला येत असताना टीमची टोटल 6 या आकड्यावर. मंदार पुन्हा एकदा सज्ज होतील. ते गेले पाहायला गेलं तर बरीचशी वर्ष आपण या गोलंदाजांना पाहतोय. हो पहा लगेच चौकारानंतरचं हे कमबॅक आहे गोलंदाजाचं. कारण असे अनेक पावसाळे पाहिलेत मंदार लवेकर यांनी सुद्धा. संविधा नागाव संघ म्हटला की फार पूर्वीपासून एक वेगळी दहशत वेगळा दरारा मात्र रायगड क्रिकेटमध्ये मात्र निर्माण केला. आणि त्याच्यामधलं प्रमुख मुख्य नाव होतं ते मंदार लवेकर यांचं. पुढे आले होते. समोर ड्राईव्ह केलाय पेडॉनच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी हळवारपणे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आउटफील्ड वेट आउटफील्ड त्यामुळं स्वतःची पर्वा करत करत अगदी हळवारपणे धावत पोहोचत तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 8 धाबा धाव फलकावर. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आउटफील्ड आपण पाहिली तर बऱ्याचशा गाड्या सुद्धा आल्यात मैदानामध्ये. त्यामुळे चिखल आहे. पाऊस सुद्धा पडतोय. सकाळी सुद्धा पावसाची हजेरी आपण पाहिली. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना प्रत्येकाला विनंती असेल की आपण थोडं जपूनच क्षेत्ररक्षण करा. ओ यावेळेस मात्र शॉट ऑफ लेन पूल केलाय. ऑन साइडला कडा प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. दीपक पाटील यांच्या बॅट मधून निघणारा हा षटकार आणि संघाला पोहोचवतोय तो तब्बल 14 या धावसंख्येवर. 14 विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम साहिशा सार्थक पेन टीम. जयेंद्र कडू येत आहे गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल पायात ठेवला होता हा चेंडू. थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झाला नाही. सिंगल मिळते एकदा. 15 ऑन द बोर्ड. भूषण म्हात्रे. दीपक पाटील पाहायला गेलं तर नामवंत क्रिकेटर आहेत. लेफ्ट हँडेड अतिशय विस्फोटक खेळ करण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. आणि जी स्टार्ट हवी होती ना संघाला ती स्टार्ट मात्र मिळवून दिले. ती सुरुवात मात्र दिले.
दीपक पाटील यांनी. एक चौकार, एक षटकार, 2 वेळा दुहेरी धाबा, 1-2 झेल होते, ते चान्सेस होते, ते थोडेसे सोडण्यात आले. मंदार लवेकर यांच्या षटकामध्ये पुन्हा एकदा पहा, अगदी शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या बाजूने बॉल निघून गेलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करतील, तोपर्यंत मात्र खराब फेकी कलेक्शन झालेलं नाहीये, त्यामुळे 2 धाबा प्राप्त होतील. तसं दोन्ही पुढे जाईल. स्कोर मूव्स टू अगेन 17 नाव. आतापर्यंत आपण पाहिलं दीपक पाटील यांच्या बॅटिंगचं पृथक्करण, तर दुहेरी धावा, चौकार, षटकार, समसमान धावा आतापर्यंत घेतल्यात. सुरक्षणजी यांचे या ठिकाणी आगमन झाले. लारा आपलं स्वागत आहे, वेलकम. ओ यावेळेस मात्र पाहूया हा फटका वाईड स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या बाहेर, लेफ्ट हँडेड बॅट दीपक यांच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा षटकार. फायगेटचं ठाण्यावाग ज्यांना संबोधलं जातं विश्वाजी पाटील. वेलकम विश्वास, आपलं सहर्ष स्वागत. ओ यावेळेस मात्र वन शॉट, कमालीचा ऑफ ड्राईव्ह होता, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून दीपक पाटील ऑन फायर नाव. हा तिसरा षटकार, सुपर बॅटिंग, ब्लास्ट पाहायला मिळालाय, मान्सून ब्लास्ट. पहिल्याच मॅच मध्ये दीपक पाटील पेन टीम कडून हा ब्लास्ट पाहायला मिळालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 29 वर. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडला, थोडासा उसळला, थोडीशी उसळी पाहायला मिळाली होती. सरळ शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, लेग पायचा इशारा पंचांचा. 1 धाव, एक्स्ट्राज मध्ये ही बढोतरी. स्कोर मूव्स टू 30 नाव. 30 धावा आतापर्यंत धाव फलकावर. पंधरा 16 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये सुद्धा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये लवेकर यांच्या 14 धावा होत्या, कडू यांच्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यात. भूषण मात्रे राईट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक नाव. बॉलर जयेंद्र तयार. ओ बॉल खाली राहिला, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. साईशा सार्थक पेंट विदाउट लॉस 30, 15ची सरासरी. प्रफुल्ल ठाकूर बॉलिंग साठी सज्ज. ओ कनेक्शन प्रॉपर नाहीये, पाठची ठीक एज घेऊन बॉल निघालाय थडमानकडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र सहज 2 धावा कंप्लीट होतील.
32 धावा धावफलकावर. आतापर्यंत ब्रेक थ्रू मिळालेला नाहीये आणि त्याच विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पहिल्यांदा मंदार लवेकर, जयेंद्र कडू, प्रफुल्ल ठाकूर, फार मोठी नाव आहेत उरण टेनिस मधली. परंतु इकडे मात्र एक चांगला स्ट्रोक, शॉट ऑफ लेन पप्पूला पाठवलंय ऑन साइडला. मिड विकेटच्या वरतून टोलवलेला हा चेंडू सर सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. 6 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकार दीपक पाटील यांच्या बॅटमधून. आणि वारंवार जर पाहिले ना जे षटकार म्हणजे चेंडू सुद्धा गोलंदाजाकडून शॉट ऑफ लेंथ होते, थोडासा रूम दिला होता असंच म्हणावं लागेल. आणि स्ट्रॉंग आहे, ऑन साइड झोन आहे ना दीपक पाटील यांचा स्ट्रॉंग आहे. आपण लॉंग ऑफच्या वरून सुद्धा एक षटकार पाहिला मगाशी. त्यामुळे मैदानाच्या चौफेर आज फटकेबाजी पाहायला मिळाले दीपक यांची. आणखीन एक थोडासा पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघून पूल करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस प्रॉपर टाइम करता आला नाहीये. चेंडू निघून गेला सर विकेट किपर यांकडे. डॉट बॉल षटकारानंतरचे कमबॅक प्रफुल्ल ठाकूर यांचं फुट द स्टंप्सनं. याही वेळेस ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न थोडासा दूर ठेवलाय. चांगली रणनीती आहे प्रफुल्ल ठाकूर यांची. बॉल थोडा खाली राहिला होता, कदाचित एज घेऊन गेला होता एसटी रक्षकाच्या दिशेनं. त्याचमुळे डोक्यावर हात गेले होते प्रफुल्ल यांचे. चांगलं कमबॅक. षटकारानंतर मात्र 2 डॉट बॉल हे फार गरजेचं असतं. एखादा मोठा फटका आला परंतु त्यानंतर मी सुद्धा कमबॅक करू शकतो. हो, यावेळेस मात्र वेगानं आला. बॉल पडल्यानंतर थोडा स्कीड झाला होता आणि या एक जाव, त्यामुळं हुक खेळणं फार कठीण गेलं. लेग बायचा इशारा पंचांचा. अतिरिक्त स्वरूपामध्ये ही धाव सोडली जाईल. चांगली बॉलिंग प्रफुल्ल ठाकूर यांची. कमालीचं कमबॅक आहे. एक चेंडू चुकला होता प्रफुल्ल यांचा, तो शॉट ऑफ लेंथ होता, परंतु त्यानंतरचं एक कमबॅक नक्कीच वाखाणण्याजोग आहे. महान खेळाडू आहेत सगळे सुरण मधले. मला पाहायला मिळतील ते पीसी नीती स्पोर्ट्स चिंचपाडा या संघामध्ये. एका बाजूला भूषण म्हात्रे 1 धाव काढून आतापर्यंत नाबाद आहे. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि निघून गेला सर विकेट किपर यांकडे. चांगलं षटक म्हणावं लागेल. एक चेंडूचा अपवाद वगळला तर नक्कीच प्रफुल्ल ठाकूर यांची चांगली बॉलिंग. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 9 धावा या ओव्हर मधून. टीमची टोटल 3 ओव्हर्स नंतर विदाउट लॉस 39, 39 धावा. आमचे कमिटी मेंबर भाऊ मुकादम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. सुनील टकले येतात. 4थं षटक घेऊन गावठाणचे खेळाडू. 3 ओव्हर्स मध्ये 39 धावा जमा केल्यात साहिशा सार्थक पेण या टीमनं. दुसऱ्या बाजूला काळभैरव VC नीती स्पोर्ट्स चिंचपाडा या संघानं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिली 2 ओव्हर्स आपण पाहिल्या ना 30 धावा होत्या, परंतु प्रफुल्ल ठाकूर यांनी 10 पेक्षा कमी धावा दिल्या आणि म्हणूनच थोडंसं धावसंख्येला लगाम घालण्याचं कार्य प्रफुल्ल ठाकूर यांनी जरूर केलंय. पाहूया सुनील टकले कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. बऱ्याच वेळेला नुकतेच 1-2 वर्षामध्ये 40+ झालेले खेळाडू त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला पाहायला मिळतो आणि त्यामधूनच एक पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अडवा पॅटर्न स्क्वायर ऑफ द विकेट. संधी जरूर आहे, जजमेंट झालं नाहीये. बॉल निघाला डीप स्क्वेअर कडे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळतील. बरेचसे झेल मगाशी सुद्धा आपण पाहिले ना, बराच वेळ होता, परंतु होतं काय, रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटली की थोडंसं जपून पाय टाकावे लागतात, त्यामुळे ती भीती असते. त्या वेगानं आपण झेलपर्यंत पोहोचत नाही आणि त्याचमुळे जास्तीत जास्त झेल या स्पर्धांमध्ये सुट्ट्यानं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
सुनीलचा बॉल मिसक्यूट झालाय आणि पहिला विकेटचं पतन. ब्रेक थ्रू अखेरीस दिलाय. गावठाणच्या सुनील टकले यांना पहिली सफलता मिळवून दिली. ते नियती स्पोर्ट चिंचपाडा संघासाठी इकडे पहिला धक्का. काय बॅटिंग केली खरं तर. सलामीला येत असताना एका 17 बॉल मध्ये तब्बल 38 धावांची खेळी साकारली दीपक पाटील यांनी. आणि या पहिला विकेटचं पतन होत असताना सहीशा सार्थक पेन टीम. सुनील टकले यांना सफलता मिळाली. फार मोठी सफलता मित्र म्हणेन. दीपक पाटील थोडस धोकादायक होऊ पाहत होते खेळपट्टीवर. 38 धावांचं योगदान दिलं. कमालीचे षटकार आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. नवीन बॅटर पेन टीम कडून मिस्टर संदीप कदम सांडी एसके फ्रॉम पोलादपूर. रायगड मधील सगळ्यात शेवटचा तालुका आपण म्हणूया. अगदी कटीकडून पोलादपूर हद्द, तिथून मग पूर्ण रत्नागिरी हद्द सुरू होते. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. स्विंग अँड मिस. थोडेसे बाहेर निघाले होते संदीप कदम, परंतु नाही करता आलं टायमिंग. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. थांबवलंय मित्र म्हणेन. आता सध्याच्या घडीला सहीशा सार्थक पेन टीमचा स्कोर कार्ड. यावेळेस पुढ्यात टाकला होता. ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे, परंतु चेलवर जायचं की थोडं थांबायचं ही द्विधा मनस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाली फिल्डर्स कडून. कारण तितकंही सोपं नाहीये वेगानं धावत जाऊन, कारण गवत वाढलेलं आहे. संपूर्ण ओलसर मैदान आहे, त्यामुळे चेल घेताना अडचणी अनंत आहेत. परंतु 2 धावा तर प्राप्त झाल्या. चांगली बॉलिंग. अचूक टप्पा आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना एक चांगला अँगल मिळतो डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना. आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच हा अँगल मोडीत काढणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळे या अँगलच्या विरोधामध्ये जेव्हा आपण फटके सजवायला जातो ना, जेल होण्याची शक्यता जास्त असते. समोर टाकला होता. डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह चान्स आहे. बॉल हवेत आहे. जेल घेण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये, त्यामुळे 2 धावा मिळतील. इकडे पोहोचणं शक्य होतं, कारण इकडे आउटफील्ड एवढीही वाईट नव्हती, त्यामुळं पोहोचता आलं असतं. परंतु ती रिस्क घ्यायची नाही असं मनामध्ये असेल अगोदरच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या. 2 धावा तर मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 45 नाव. 45 धावा धावफलकावर. म्हणजे या ओव्हरमध्ये सुनील टकले यांनी धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. प्रफुल्ल ठाकूर, सुनील टकले यांनी टाकलेली 2 षटकं, ज्याच्यामध्ये फक्त 15 धावा आल्यात. आणि त्याचमुळे बॅटिंग करत असताना सहीशा सार्थक पेन संघ मागच्या 2 ओव्हर्स मध्ये थोडासा पिछाडीवर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावर. 5वं आणि अंतिम षटक मात्र असेल. चला टॉस साठी या मेडिटेक पनवेल आणि विहान बारगवी वैचुंबे दोन्ही टीमचे कॅप्टन. हे षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत. जर एकच कर्णधार असेल तर त्याच संघाच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल, आणि जर दोन्ही नसतील तर सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल. महत्वाची सूचना. 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. मेडिटेक पनवेल आणि विहान बारगवी वैचुंबे. जो कॅप्टन अगोदर येईल त्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल. 5वं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील दिनेश उलवेकर. उलवे नोट. असताना जासे संघाकडून अनेक मोठ्या इनिंग्स त्यांच्या आपण सातत्याने पाहत आलो. आणि या मॅच मध्ये सुद्धा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चकवलंय दिनेश उलवेकर यांनी.
डॉट बॉल 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 53. टॉस केला जाईल हेमंतजी दरे यांच्या शुभ हस्ते. आपण नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत. मेडिटेक पनवेल आणि विहान भार्गवी वैचुंबे. हेमंत गोरले आणि हर्षल भुजबळ. टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय विचुंबे. विहान भार्गवी विचुंबे. हर्षल भुजबळ यांनी टॉस जिंकलाय. मोठं नाव हर्षल भुजबळ. कडे एक काळ होता तो आम्हाला अजूनही आठवतोय हर्षल भुजबळ या नावाचा. त्याबद्दल नक्की चर्चा करू. परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय स्कोर कार्ड झालाय तो 53 आणि 54 धावांचं लक्ष्य मात्र ठेवण्यात आलंय या मॅच मध्ये. 54 रन्स टू विन दिस टोटल. पाहूया काळभैरव VC नीती स्पोर्ट्स चिंचपाडा वासुशेठ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. विकासजी केणी आणि राजा केणी. चाचू नाही आहेत आज. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पण तो गतवर्षी वासुशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा रबर बॉल स्पर्धा संपन्न झाली होती. म्हणजेच याच दिवशी ती स्पर्धा असेल. बरोबर चिंचपाड्याच्या मैदानावर आपण ती स्पर्धा पाहिली होती. तो साहिशा सार्थक पेंड संदीपजी घरत सुभाष शिंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला काळभैरव VC नीती स्पोर्ट्स चिंचपाडा विकासजी केणी राजा केणी चाचू यांनी पुरस्कृत केलेला संघ. सध्याच्या घडीला या दोन टीम मध्ये ही पहिली मॅच आहे या स्पर्धेची. उद्याच्या दिवशी पहिला सामना जो असेल ना तो वन सॉल्युशन विरुद्ध नंदादेवी नांदगाव हा पहिला सामना असेल. थोडासा चेंज आहे त्यामुळं आपण या सूचनेकडे लक्ष द्या. वन सॉल्युशन विरोधात नंदादेवी नांदगाव. आपण बरोबर 9:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. आणि त्यानंतर दुसरा सामना जो असेल तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि RC बॉईज या दोन संघादरम्यान खेळवला जाईल. 54 धावांचे लक्ष्य आहे. 54 रन्स टू विन. दोस्तीच्या दुनियेमधील राजा माणूस सन्माननीय वासुशेठ भोईर त्यांचा आज वाढदिवस आहे. नीती स्पोर्ट्स आणि त्यांना देऊया वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे वासुशेठ. येणारं वर्ष आपल्यासाठी सुखाचं समृद्धीचं आणि उत्तम आरोग्यदायी जाऊ याच संपूर्ण रायगड 40+ मान्सून ब्लास्ट स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा.
चला लवकर सलामीची जोडी. अमित पाटील सरचं स्वागत आपलं. संजय जी मात्रे वेलकम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रफुल्ल ठाकूर आणि सुनील टकले आणि पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर दीपक पाटील. अडतीस धावांची खेळी साकारली होती दीपक पाटील यांनी. सलामीला येत असताना एवढा चांगला स्टार्ट मिळाला होता, परंतु तदनंतर पुढच्या 3 ओव्हर्समध्ये धावा झालेल्या नाहीयेत. पुढच्या 3 ओव्हर्समध्ये आपण नजर टाकली ना तर पुढच्या 3 ओव्हरमध्ये 23 धावा निघाल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या आणि इकडेच थोडासा मागे पडला पेण संघ. पहिलाच बॉल उडवलाय स्क्वायर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे चक्का. दमदार सुरुवात. पहिलाच बॉलवर मिस्टर प्रफुल्ल ठाकूर कमालीचा फुटवर्क होता. वेगानं पाठीमागे गेले आणि लगेचच तो फुलचा फटका सजवला आणि पहिलाच बॉलवर भव्य जोरदार स्वागत केले दीपक पाटीलच्या पद्धतीनं. दीपक पाटील यांनी अशीच पहिल्या 2 ओव्हर्समध्ये सुरुवात केली होती. असे लांबलचक षटकार मारले होते आणि त्याचमुळे त्यांच्या गोलंदाजीच्या गेन सुद्धा पहिलाच बॉलवर तशी सुरुवात झाली. 54चं टार्गेट आहे, परंतु प्रफुल्ल ठाकूर एक मोठं नाव आहे. उरण क्रिकेट मधील अनेक खेळाडू खरं तर या खेळाडूला आदर्श मानतात आजही. आणखीन एक शॉट ऑफ लेन स्क्वायर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. Well fought it, so another huge one. Back to back 2 in a row. हा दुसरा षटकार. प्रफुल्ल ठाकूर आजही तोच खेळ आठवतोय जो पाठीमागच्या 20 वर्षापासून करता प्रफुल्ल ठाकूर खेळत आले. चांगला बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल फिनिश होत असताना दीपक पाटील यांच्याकडून 2 षटकारानंतर मात्र केलेलं हे पुनरागमन म्हणावं लागेल. हा 54 धावा आहेत, नॉट बॅड. या धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात, परंतु त्यासाठी थांबवावं लागेल सलामीच्या जोडीलाच. दोघंही नामवंत खेळाडू आहेत आणि खास करून प्रफुल्ल तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात. शॉट होता पाठीमागे जाऊन खेचण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट करता आला नाही. आणखीन एक डॉट बॉल. दोन षटकार 2 डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. दीपक पाटील ज्यांनी सर्वाधिक योगदान दिलं पहिल्या इनिंग मध्ये 38 धावांचं. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. ऑफ टाइम लॉंग ऑफ कडे वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय. जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता हा चौकार. टीमची टोटल 16 वर. कारण पहिल्यांदा जेव्हा बॅटला लागला होता ना तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढा वेगानं चेंडू बाउंड्री लाईन पार होईल. क्षेत्ररक्षक सुद्धा होते लॉंग ऑफला, परंतु प्रयत्न जास्त मोठा झालेला नव्हता त्या ठिकाणी.
चांगला बॉल हवेमध्ये होता. इथे मात्र चान्स आहे, पाहूया इकडे. व्हॉट एक्झॅक्टली आपण ऑन दिस ग्राउंड. प्रफुल्ल ठाकूर बाद होतं. बिग विकेट, बिग ब्लो. मैदानाच्या बाहेर जातील सगळ्यात मोठा हादरा सध्याच्या घडीला बसलाय तो काळभैरव VC नीती स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा. सगळ्या तंत्रशुद्ध फटकेबाजी करत होता आणि हा मोठा हादरा सहन करावा लागेल. बाम फ्रॉम फणसवाडी केगाव उरणचा खेळाडू प्रफुल्ल ठाकूर अशा पद्धतीनं बाद होतील हे कोणालाही वाटलं नव्हतं. दमदार सुरुवात केली होती, परंतु एक धोकादायक धावगणाचा प्रयत्न अंगलट आलाय आणि अखेरीस मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर ही पहिलीच सफलता सहिष्णु सार्थक पेन टीमला. 16 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. एक गडी बाद 16. मोठी विकेट मित्र म्हणेन. आणि तीही प्रफुल्ल ठाकूर यांची पूर्ण बहरात होते, पूर्ण लईमध्ये होते, चांगली बॅटिंग करत होते. पण बऱ्याच वेळेला सेट बॅटर रनआउट होत असतात, कारण त्यांना बाद करणं फार कठीण असतं. त्यामुळं रनआउट हा विषय आहे असा. तिथे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं, थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं, थोडंसं संवाद प्रॉपर झाला नाही तर तिकडे विकेट जाण्याची शक्यता असते आणि तेच घडलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या जेव्हा बॅटिंग करत होता पेंट संघ. दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 30 धावा होत्या. त्यामुळे मोठ्या जरी धावा झाल्या असल्या तरी सुद्धा थांबवता येणं शक्य आहे इथूनही, कारण महत्वाची विकेट गमावले. जयेंद्र कडू नवीन बॅटर. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील प्रमोद सावंत. शॉर्ट बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, बॉल निघाला असेल. लॉंग स्टॉप, बॅटची कडा घेऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता नशीब म्हणूया आपण इकडे फलंदाजाचं सुद्धा. चौकार आलाय, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्पीड झाला होता, वेगात गेला होता. यष्टीरक्षकाच्या बाजूने बॉल गेलाय आणि लॉंग स्टॉप पाठीमागे थोडंसं फाईन क्षेत्ररक्षक आहेत, परंतु वेगानं बॉल गेल्यानंतर अडवणं थोडंसं कठीण जातं. नरेश सावंत यांचा पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर पडला होता. खरं तर सुरुवात चांगली होती आणि बऱ्याच वेळेला कधी कधी अशा धावा जातात ज्या गोलंदाजाच्या खात्यात जरूर लिहिल्या जातात, परंतु त्याच्यामध्ये गोलंदाजाची चुकी काही नसते. परंतु आपण जर क्षेत्ररक्षण खराब केलं, चेल सोडले, या सगळ्या धावा अखेरीस गोलंदाजाच्या खात्यामध्ये जमा होतात. चौकार आलाय. टीमची टोटल 20 वर. 20 ऑन अबाउट. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा नरेश सावंत सज्ज होतील. डाउन द ग्राउंड स्ट्रेट षटका. सुपर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. जयेंद्र कडू यांच्या बॅट मधून अगदी सरळ रेषेमध्ये हा षटकार. टोटल मूव्स टू 26. 26 धाव फलकावर. नीती स्पोर्ट्सचे सर्व सन्मान्य वासुशेठ पुईर यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. खास करून 50वा. तर वासुशेठ आपण या मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. गतवर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त स्पर्धा होती त्यांची रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळाली होती वासुशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि पुन्हा एकदा हे संपूर्ण मंचाच्या वतीनं रायगड 40+ मास्टर असोसिएशनच्या वतीनं वासुशेठ यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कार्याध्यक्ष संतोष पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत.
त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. थोडेसे जखमी आहेत आय थिंक. सिंगल येते. टोटल मूव्स टू 31. 31 धावा धावफलकावर. 27 धावा धावफलकावर. बरोबर निम्म अंतर पार केलंय. 54 धावा करायच्या, 27 धावा झाल्यात. 27 अजूनही दूर आहे. अर्ध्यावर हा खेळ आलाय आणि पाहूया कशा पद्धतीनं नरेश सावंत थांबवतील की पेण संघ थांबवतील या धावा. परंतु सध्याच्या घडीला या धावा वाचवायच्या असतील तर विकेट हा एकमेव आधार घेऊन मैदानामध्ये कामगिरी करावी लागेल. आणि सुनील टकले सुद्धा मातब्बर फलंदाज आहेत. हो, कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला थोडासा दिशा बनवून खेळण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये सुनील यांना. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू इथून थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तर लवशेठ भोईर पडगे यांच्याकडून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या तीनही खेळाडूंना ब्रँडेड शूज दिले जातील. आणि लवशेठ आपलं सुद्धा मनापासून आभार, थँक्यू सो मच. आणि वासुशेठ भोईर सुद्धा एक स्पेशल अनाउन्समेंट आज करतीलच, कारण आज त्याचा वाढदिवस आहे. 5 दिवस तुम्हाला मिनरल वॉटर, बिस्लेरी वॉटर दिलं जाईल. त्यामुळं हे महान कार्य त्यांच्याकडून. आणि कार्याध्यक्ष उद्याच्या दिवशी संतोषजी पवार यांच्याकडून 3 किलो व्हेज बिर्याणी. श्रावण महिना सुरू आहे. चला, अशा बऱ्याच अनाउन्समेंट होतील आज. सगळ्यांसाठी असेल उद्या संतोषजी पवार यांच्याकडून व्हेज बिर्याणीचं आमंत्रण सगळ्यांना. तर पुन्हा एकदा मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. बरोबर 3 ओव्हर्स मध्ये 27 धावा करायच्या आहेत. सुभाष शिंदे येतात गोलंदाजीसाठी. लवशेड या आपण. लवशेड यांच्या वतीनं 3 खेळाडूंना खरं तर ब्रँडेड शूज, उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर यांच्याकरता शूज दिले जातील. डाईव्ह लगावले तिकडे. रन्स मिळतील या ठिकाणी. 2 धाबा, 2 धाब्यानं टीमची टोटल 29 याकडे. 29 रन्स ऑन बोर्ड. सुभाष शिंदे 50+ बॉलर आहेत, तर 50 पेक्षा जास्त वय आहे. जर बॅटिंग दिली नाही तर बॉलिंग कंपल्सरी आहे असा नियम आहे 50+ साठी. कट केलाय, स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. डीप पॉइंट कडे बॉल चाललाय, थांबलाय. गवत बरंच वाढलंय त्या क्षेत्रामध्ये, त्यामुळं आउटफील्ड थोडीशी स्लो असणारच आहे. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेला नेहमीच चित्र पाहायला मिळतं. इकडे एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे जाईल. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. 24 रिक्वायर्ड, रिमेनिंग 16 असं इक्वेशन या मॅच मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. थोडंसं स्लो झालाय. पाठीमागचे जर आपण 6 बॉल पाहिले ना तर 6 बॉल मध्ये फक्त 4 धावा आल्यात. आणि त्यामुळे थोडंसं मी तर म्हणेन पेण संघ सुद्धा चांगली फाईट देतोय. पाठीमागच्या 6 बॉल मध्ये पेण टीमनं फक्त 4 धावा दिल्यात. त्यामुळे मॅच कुठेही कधीही फिरू शकते आणि चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. दोनही मातब्बर संघ आहेत, मातब्बर खेळाडू आहेत. मोठा अनुभव खरं तर सगळ्याच खेळाडूंच्या पाठीशी आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगली मॅच, चांगली टफ फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. पाहूया आपण एकदा सुभाष शिंदे गोलंदाजीसाठी. सगळ्यात जास्त उन्हाळे पावसाळे पाहिले शिंदेनी.
चला थोडं स्पीडअप करत राहा. नेक्स्ट मॅच बी रेडी. मेडिटेक पनवेल आणि विहान बारगबी विचुंबे दोन्ही टीम आपापले स्क्वॉड रेडी करा. जशी मॅच संपेल विचुंबे टीम लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे तुम्हाला. चला स्पीडअप करा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑनस्टँडला खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत शॉट मध्ये. एक धाव मिळेल. सिंगल रन. ही रणनीती चांगली आहे. बाहेर ठेवलं जाते गोलंदाजाकडून जास्तीत जास्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर असल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला कट शॉट खेळणं सोपं नाहीये कारण बॉल पळत नाहीये आणि तिथून ऑप्शनच्या बाहेरून जास्त वेळ घेत आहे. पण टाइम अलर्ट करत असताना वॉर्निंग दिले. चला बी रेडी. सुभाष शिंदे पुन्हा एकदा. चेंज कडू ऑन स्ट्राइक नाव. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. पेन टीम सूचना येतात आपल्यासाठी. जास्त विलंब करताय. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांनी स्वैर असल्याचा निर्वाळा दिलाय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. पुन्हा एकदा चकवलं यावेळेस मात्र. पुन्हा एकदा ऑफस्टम पॉइंट वरचा हा चेंडू शिंदे यांचा. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. यावर मध्ये मोठा फटका तर सोडा. थोडस सिंगल साठी सुद्धा थोडस कठीण जात आहे. ओव्हर द स्टम्प्स नाउ. नेक्स्ट बॉल बॅक टू द बॉलर ड्राइव्ह. बॉलर बॅक ड्राइव्ह आणि व्हेरी स्पीडीली बॉल सीमारेषा पार 4. फॉलो थ्रू मध्ये होता. थोडासा हाताला जर लागला असता तर कदाचित बॉल थांबला असता. वेगवान स्ट्रोक होता. अगदी स्ट्रेटी शीट. चांगला स्ट्रोक. चौकाराने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 36 या आकड्यावर. 36. 18 धावा दूर आहे. 13 चेंडू आणि 18 धावा. सुभाष शिंदे पुन्हा एकदा सज्ज होतील. 13 बॉल 18. बडॉफला क्षेत्ररक्षक आणलाय आता मात्र. लॉंग ऑफचा थोडासा सरकवलाय एक्स्ट्रा कव्हर कडे. यावेळेस मात्र कट केलाय बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघालाय. पाहूया क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी आणि बॉल थर्डबानकडे रवाना होत असताना पोहोचले. तोपर्यंत रन्स मात्र मिळतील. 3 धावा आणि या 3 धावांच्या बरोबरीनं इकडे तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती नंतर धावफलकावर 39. आय थिंक पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं होतं. 3 ओव्हर्स नंतर 39च धावा होत्या. त्यानंतरची 2 षटकं कमालीची पडली होती आणि थांबवलं होतं धावफलक. तेच करावं लागेल. ते पेन टीमला बरोबर 2 षटकांचा खेळ बाकी आणि या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करत राहा. रवी म्हात्रे 4थं षटक घेऊन सज्ज. 12 बॉल 15चं समीकरण.
पहिलाच बॉल कट केलाय, बॅकफुटला येऊ दिलं चेंडूला आणि तदनंतर मात्र स्क्वेअर कटचा प्रतिम प्रयत्न, बॉल सीमारेषा पार, 4 धाबांकरता चौकार. चांगलं इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळालं, थोडस येऊ दिला चेंडूला आणि पाठीमागे जाऊन तदनंतर मात्र अगदी स्क्वेअर कटचा प्रतिम प्रयत्न. चौकार टीमची टोटल 43-43 वर. रूम देणं थांबवावं लागेल, जेव्हा जेव्हा रूम मिळालाय ना चांगल्या धावा आल्यात, त्यामुळे त्याच स्वरूपाची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. 43, 11 धावा दूर आहे, 11 बॉल 11 रनचं समीकरण, बॉल टू बॉल इक्वेशन. 11 बॉल 11 धावांची गरज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, थोडासा वेगानं खरं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा फेस खोलला होता बरोबर, परंतु बॅट स्पीड प्रचंड होता, त्यामुळे बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल सरळ विकेट कीपर एंडकडे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, एक अतिरिक्त रन. पुन्हा एकदा बॉल टू बॉल इक्वेशन, 10 बॉल 10 धावा. ओ यावेळेस मात्र उंच उडवलाय आणि बॉल सुद्धा तेवढाच दूरवर जाऊन पडलाय. इट्स अ ह्यूज वन, सिक्सर. चला, विहान भार्गवी विचुंबे आपल्या निर्णयाची अंमलबजावणी, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी. जशी मॅच संपेल ना, खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका, लगेच मैदानाचा ताबा घ्या. ओ यावेळेस सुद्धा थोडासा बाहेरचा बॉल कट केलाय, बॉल हवेत आहे, चेल टिपलाय, होईल बाद फलंदाज. सेकंड विकेट डाऊन. नितीनजी जोशी यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम. पारगावच्या मैदानावर ही स्पर्धा संपन्न होत असताना, त्यामुळे पारगावकरांचे विशेष आभार आपण मानूया. आमचे रत्नदीप असतील, इनाजी असतील, आमचे सोन्या असतील, नरेश असतील, सगळेच पारगावचे खेळाडू, त्यांचा मोठा हातभार आहे आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत सगळेच जण. लेग स्टिक वर होता हा चेंडू, इकडे मात्र पाहूया. डायरेक्ट हिट आहे, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि फलंदाज बाद आहे. एक रन अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडली जाईल, इथून बरोबर 3 धावांची गरज आहे. परंतु पाठीमागच्या 2 बॉल मध्ये 2 फलंदाज बाद झालेत. मॅन फ्रॉम गव्हाण अलंकार कोळी मैदानामध्ये दाखल होत असताना पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा होत्या पेन टीमच्या, त्यामुळे निदान तिथून 10-12च्या सरासरीने तरी पुढे जायला होतं. 60+, 65च्या आसपास ही धावसंख्या नक्कीच त्यांना थोडीशी मदतगार राहू शकली असती. परंतु शेवटच्या 3 ओव्हरमध्ये बिलकुल धावा फारशा आलेल्या नाहीयेत. त्याच वेळी तुलनेनं मी तर म्हणेन कमी धावसंख्या राहिली, कारण तो मोमेंटम शिफ्ट झाला चिंचपाडा टीमकडे. अविनाश पाटील अलंकार कोळी अशी जोडी आहे. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेऊन विकेट कीपर एंडकडे हा चेंडू जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर धावा लागल्यात त्या 52, 52 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 6 बॉल 2 धावांची गरज.
तो राजेजी कातारा नेवाळे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील संतोष म्हात्रे. राजेजी कातारा यांची सुद्धा फार मोठ्या स्पर्धा असतात दिवाळीला. पहिलाच बॉल निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. असेही सामने बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये डिफेंड होताना आपण पाहिले असतील कित्येक वेळेला. 5 बॉल अजूनही 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. ओ इकडे शॉट होता आणि इकडे पुल केलाय. बॉल चला बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं आणि रायगड फोर्ट इग्लर्स मान्सून ब्लास्ट मधील पहिला विजय साकारत असताना काळभैरव VC नियती स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला विजयी सलामी दिली आहे. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन विकासजी केणी, राजा केणी, चाचू आणि आपल्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन. चला हर्षल भुजबळ आपण आपला स्क्वॉड घेऊन मैदानामध्ये. दोन्ही संघ हस्तांतरण करूनच मैदानाच्या बाहेर येतील. चला विहान भार्गवी विचुंबे आपण मैदानाचा ताबा घ्या. बिग ब्रँड तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः हर्षल भुजबळ आहेत. विश्वास पाटील इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. त्यामुळे आणखीन एक मोठा सामना असेल. परंतु पहिला सामना जिंकलाय तो चिंचपाड्यानं.